उत्साहाचा सोहळा असतो। हा सोहळा खूप लांबतो आणि त्यामुळं पोलिसांनी यावर्षी पथकांच्या संख्येवर निर्बंध आणलेत। पोलीस उपायुक्त मकरंद रानडे आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नेमकं केलंय। पथकांची संख्या मर्यादित करावी असा तुमचा प्रस्ताव होता, काय झालंय? त्यामुळे मिरवणुकीला गती आली आहे का? आपण मानाच्या सर्व गणपतींना सांगितलं होतं की दरवर्षी ते 6-6, 8-8 पथकं लावायचे, त्यामुळे बाकीच्या मंडळांना मिरवणुकीमध्ये सामील व्हायला उशीर व्हायचा आणि मिरवणूक लांबायची। तर यावर्षी आम्ही प्रत्येक मानाच्या गणपतीला पथकांची संख्या 3 पेक्षा जास्त ठेवू नये असं आवाहन केलं होतं आणि त्याला मंडळांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आणि मानाच्या प्रत्येक गणपती पुढे वादन करणारी 3च पथकं आहेत। सर्वसाधारणपणे आता 3 तास साधारण सुरुवात झाली आहे मिरवणूक सुरू होऊन, जी गती अपेक्षित होती ती गती मिळाली आहे का? ज्या गतीने दरवर्षी मिरवणूक जाती त्याच गतीने मिरवणूक चालू आहे। आता मानाचा 4था गणपती बेलबाग चौकात आलेला आहे आणि मानाचा 5वा गणपती अजून मागे आहे। तो बेलबाग चौक पास झाल्यावर इतर मंडळांची मिरवणुकीला सुरुवात करण्यात येईल। साधारणपणे महत्वाचे जे रस्ते आहेत ते सगळे तुमच्याच परिमंडळामध्ये येतात, काय नियोजन केलंय इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने? चार जे प्रमुख मार्ग आहेत, लक्ष्मी रोड, टिळक रोड, केळकर रोड आणि कुमटेकर रोड, या रस्त्यावर ट्रॅफिकचं चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आजूबाजूचे रस्ते बंद करण्यात आलेले वाहनासाठी आणि फक्त मिरवणुकासाठी त्या रस्त्यावर पूर्ण रस्ते मोकळे ठेवलेले आहेत। नागरिकांना इतर जे बदल केलेले आहेत, वाहतूक वळवलेली आहे, त्या मार्गाने वाहतूक वळवलेली आहे आणि नागरिक चांगलं सहकार्य करतायत आणि मिरवणुकीमध्ये चांगला उत्साह आहे। मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांना सहकार्य करत आहेत आणि मिरवणूक अपेक्षित गतीप्रमाणे चाललेली आहे। बंदोबस्तासाठी काय काय व्यवस्था केली आहे, काय काय असेल या रस्त्यावरती आणि सीसीटीव्हीचं काय? सर्व मिरवणूक मार्गावर आणि विसर्जनाच्या ठिकाणी आपण क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। ते कॅमेरे मॉनिटर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कंट्रोल रूम स्थापन केलेले आहे। त्या ठिकाणी अधिकारी क्लोजली सगळ्या मिरवणूक मॉनिटर करत आहेत। त्याचबरोबर आपण युनिफॉर्ममधला बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावलेला आहे। ठिकठिकाणी महत्त्वाच्या चौकामध्ये रिझर्व्ह फोर्स ठेवलेला आहे। साध्या कपड्यातील पोलीस तैनात आहे, गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी साध्या कपड्यातील पोलीस तैनात आहेत आणि आपण मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी मित्रांची बंदोबस्तासाठी त्यांची आपण मदत घेतलेली आहे। मानाचा पहिला गणपती टिळक चौकामध्ये साधारण 3 वाजता पोहोचेल, 2:30 ते 3 वाजता पोहोचेल आणि त्याच्या पाठोपाठ बाकीचे गणपती पोहोचतील। आणि रोषणाईच्या गणपतींबद्दल काही वेगळा विचार केलाय का? कारण ते संध्याकाळी खूप उशिरा निघतात। रोषणाईची गणपतीची मिरवणूक संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि त्यामध्ये जे प्रमुख गणपती आहेत, भाऊ रंगारी गणपती, अखिल मंडई गणपती आणि दगडूशेठ गणपती, हे साधारण 11 ते 12च्या दरम्यान रस्त्यावर येतील। त्यांच्यासाठी पण पथकं कमी करण्याचं नियोजन आहे काय? त्या मंडळासाठी पण 3 पथकाची परवानगी देण्यात आलेली आहे। वादन करणारी फक्त 3च पथकं त्यांच्यामध्ये सामील होतील आणि सर्वसाधारणपणे 30 तास मिरवणूक चालते आपली, तर ती त्यापेक्षा कमी वेळेत व्हावी यासाठी वेगळं काही केलं का? या ज्या काही गोष्टी केल्या पथकं कमी करणे याच्या व्यतिरिक्त का आणखी काही प्रयत्न केले? हे बघा, मिरवणूक लांब असते आणि ती 30 तास चालते ही गोष्ट खरी आहे, परंतु पोलिसांचं प्राधान्य मिरवणूक लवकर संपवावी याच्यासाठी नाहीये, तर मिरवणूक निर्विघ्नपणे संपावी याच्यासाठी आहे। मिरवणूकमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये, कुठे चेंगराचेंगरी घडू नये, कुठे मंडळामध्ये वाद निर्माण होऊ नये किंवा कुठे अतिरेकी कारवाई घडू नये, यासाठी पोलिसांचं प्राधान्य आहे। आणि मंडळाची संख्या जास्त आहे, ढोल ताशा पथकाची संख्या जास्त आहे आणि मिरवणूक बघणाऱ्या येणाऱ्या भाविकांची संख्या पण खूप प्रचंड आहे। त्याच्यामुळे मिरवणुकीला अपेक्षित गती येत नाही आणि त्यामुळे मिरवणूक दीर्घकाळ चालते, पण मिरवणूक 30 तास चालू राहिली तरी पोलिसांना काही त्यात फरक पडत नाही। नियोजन जे आहे ते बंदोबस्ताचं अत्यंत चांगलं आहे आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की मिरवणूक लांबली तरी ती सुरक्षित असावी, पाहणाऱ्यांसाठी आणि सामील होणाऱ्यांसाठी या गोष्टीला प्राधान्य दिले। या सगळ्यात एकच करायचं की आत्ता 100% पोलिसांवर विश्वास ठेवणं आणि त्यांना सहकार्य करणं, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी आपली सगळ्यांचीच इच्छा आहे। निर्विघ्नपणे मिरवणूक पार पाडावी अशी सगळ्यांची इच्छा आहे, तशीच ती व्हावी यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया आणि आपण सगळेजण मिरवणुकीत सामील होऊया। थेट प्रक्षेपण साम टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहतोच आहोत, पण रस्त्यावर आल्यानंतर सुद्धा आपण लोकांना मदत करू शकतो, पोलिसांना मदत करू शकतो। कुठलीही गोष्ट वाईट, अनुचित किंवा वेगळी दिसली तर आपण एकमेकांना सतर्क करू आणि निर्विघ्नपणे मिरवणूक पार पाडू। कॅमेरामन संपत कोरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे।